तर मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवरती जोरदार टीका केली। तो डोनाल्ड ट्रम्पची जागा घे, मला काय करायचे असं म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळांना मंत्रिपद न दिल्याची खिल्ली उडवली। जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळाल्याची खंत छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली। मात्र तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला राजकारणात पडायचं नाही असं जरांगेंनी स्पष्ट केलं। ते नाराज आहे का काय त्याच्याशी मला काय देणं घेणं नाही। ते नाराज राहाय नको राहू, ते त्यांचा वैयक्तिक सरकारचा प्रश्न आहे। मी माझ्यावर काय काय म्हणतात ना त्याला, की माझ्यामुळं आणि त्याच्यामुळंचा काय संबंध असण्याचं काही कारण नाही। मी आपला साधा माणूस आहे, गरीब मराठ्याचं काम करतोय। माझे काय हातपोरं त्याच्यावर तो लय मोठा माणूस आहे, त्यामुळे आपलं काय त्यांचा सरकारचा काय प्रश्न आहे। त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं तो त्याचा एकट्याचा प्रश्न आहे। त्याला काय ते कुंकडं बरळतं, ते कवा उठलं सुटलं त्याला मीच दिसतो। मग गोरगरीब मराठ्यांचे लेकरं दिसत आहेत, गोरगरिबांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण होणारे आरक्षण ते दिसतं, त्याला दुसरं काहीच दिसत नाही। ते काही उठतं सुटतं आणि कुंकडं बळती, प्युअर येडपट आहे ती। त्यामुळे त्याच्यात पडतच नाही मी कधी। तू तिकडं तिकडे काही होय नको हो, आम्हाला काही देणं घेणं नाही। तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे, काही देणं घेणं नाही। तो वाटी हानीत बस, मला काय देणं घेणं आहे तू। तर भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेचं सत्ताधाऱ्यांकडून खंडन करण्यात आलं। ते ज्येष्ठ नेते असून कोणतीही नाराजी नसल्याचं सत्ताधारी नेत्यांनी सांगितलंय। माननीय छगन भुजबळजी आमचे वरिष्ठ नेते आहे। त्यांनी या महायुतीला मोठा आशीर्वाद दिला आहे। एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी महायुतीला सांभाळला आहे। अनेक वर्ष महाराष्ट्राचे मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आहे। मला असं वाटतं माननीय अजित पवारजी त्यांच्या नेतृत्वाचा योग्य निर्णय करेल, योग्य स्थान त्यांना देईल आणि मला वाटतं की त्यांचं स्थान आमच्या महायुतीमध्ये मोठं आहे आणि राष्ट्रवादी पक्षात सुद्धा मोठा आहे। तर मला वाटतं की अजितदादा याबद्दलचा खऱ्या अर्थाने चांगला विचार करतील। छगन भुजबळ नाराज आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही। या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे। नाराजी ही किती मोठ्या प्रमाणावर आहे। भुजबळांसारखा, सदर भाऊंसारखे ज्येष्ठ नेते या मंत्रिमंडळात नाही। मला वाटतं पक्षांतर्गत राजकारणाचे बळी, यूज अँड थ्रो हे सगळं याच्यातून दिसलेलं आहे। काही लोकांनी राजीनामे दिले, विशेषतः शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले पण तो हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असताना सभागृहामध्ये मंत्र्यांना लवकरात लवकर मनाजोगती खाती मिळो हीच परमेश्वरचरणी सगळ्यात आधी मी प्रार्थना करतो आणि मग एकेकाला आम्ही बरोबर सभागृहात घेऊ।